सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये मी प्रभाग 16 मधून समाजवादी पक्ष व राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत म्हणून निवडणूक लढवित आहे। मला खूप आनंद आहे की या भागातल्या लोकांनी मला 1985 पासून 2007 पर्यंत 5 वेळा सतत निवडून दिलेला आहे आणि प्रभागातल्या मतदारांच्या लोकांच्या नागरिकांच्या आशीर्वादाने मी पुन्हा 2 वेळा महानगरपालिकेमध्ये 2007 ते 2022 पर्यंत स्वीकृत नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे। जमजम न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधत आहे आणि आपले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाचं उत्तर देखील मी या चॅनलच्या द्वारे आपल्याला देऊ शकतो। मला काय सांगायचं आहे, तुम्ही या मतदारसंघात जी निवडणूक लढवित आहे, आपली भूमिका काय आहे? नाही, या प्रभागामध्ये निवडणूक लढवण्याचं कारण म्हणजे या प्रभागातून मी यापूर्वी मला या प्रभागातील लोकांनी 5 वेळा सतत निवडून दिलेला आहे। या प्रभागामध्ये मी फार मोठ्या प्रमाणामध्ये कामं केलेली आहेत। मोठमोठे जे काही कामे आहेत, जसे दाराचा दवाखाना आहे, कॅम्प शाळेचं परिसर आहे, इंग्लिश मीडियमची शाळा आहे, या प्रभागामधले गटारी असतील, या प्रभागामध्ये दिवाबत्तीचं काम असेल, या प्रभागातले रस्ते असतील, सगळ्यात महत्त्वाचं काम या प्रभागामध्ये डाक बंगला चौक ते 70 फूट रोडपर्यंतचा मास्टर प्लॅन केला आणि तो रस्ता मोठा केला। या ठिकाणी आता बिझनेस झालेले आहेत, या ठिकाणचे जागेचे भाव वाढलेले आहेत। केवळ ही जागा मोठी केली, मास्टर प्लॅन केला, तो माझ्या प्रभागामध्ये मी केला, त्यामुळे या जागेला आता भाव वाढलेले आहेत या जागेला आणि ते गगनाला पोचलेले आहेत। त्यामुळे या भागामध्ये मी जेव्हा 85ला आलो तेव्हा चालता येत नव्हतं, ठिकठिकाणी त्या ठिकाणी चिखल असायचा, ड्रेनेज लाईन नव्हत्या, पाण्याची लाईन नव्हत्या। त्या सगळ्या गोष्टी मी नागरिकांच्या सुविधेसाठी त्यांनी मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली म्हणून मी करू शकलो। पुढचे नियोजन काय आहे? नाही, मी आता शहराच्या दृष्टिकोनातून पाहत आहे की या शहराचा स्मार्ट सिटी झाला पाहिजे, त्या स्मार्ट सिटीमध्ये माझा प्रभाग आला पाहिजे आणि त्या दृष्टीने मी आता या काम करणार आहे। आमच्या नागरिकांना जसं मी इंग्लिश माध्यमाची शाळा आणली तशा आणखीन आणखी कॉलेजेस या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये आणण्याचा प्रयत्न राहणार आहे। स्मार्ट सिटी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। माझ्या प्रभागातल्या लोकांना जे काही महापालिकेच्या माध्यमातून सुविधा दिल्या जातात, जे काही शासनाच्या माध्यमातून सुविधा दिल्या जातात, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि ते मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे।